राजकारण कोणत्याही हितासाठी व कोणीतरी स्वार्थासाठी करत नाही, तर मराठा मावळा संघटना ही समाजाच्या हितासाठी व एक समाजकार्य, खरं समाजकार्य काय असतं ते मराठा मावळा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। तर मराठा मावळा संघटनेचं काम आपण बघत आहे, जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये भव्य असं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभं करण्याचं काम मान्य श्री आमचे मार्गदर्शक माणिकरावजी शिंदे सर यांच्या आदेशाने मराठा मावळ संघटनेचं काम या ठिकाणी चालू आहे आणि अविरतपणे हे काम नेहमी चालू राहील। त्याचप्रमाणे सगळ्या महिलांनी आणि महिलाला आणि पुढीलच्या महिलाला, या अजितदादांच्या महिलाला, एकनाथ शिंदेच्या महिलाला, या लबाड सरकारच्या महिलाला आणि शेतकऱ्याचा सातबारा, शेतकऱ्याला कर्जमाफी। आज सब हम किसान के बच्चे हैं। किसान के ऊपर जो कर्जा है कर्जा की वजह से किसान अच्छी तरह जी नहीं सकता और बहुत सारे किसान ये कर्ज की वजह से आत्महत्या कर रहे हैं। इसलिए मराठा मावड़ा संगठन की मांग है कि ये जो सरकार है इन्होंने कर्ज माफी करनी चाहिए। इलेक्शन के पहले इन्होंने झूठे वादे अपने सर्वे किसानों से किया था, अगर हमारी सत्ता आएगी तो हम किसानों का कर्जा माफ करेंगे। योगायोग से इनको सत्ता मिल गई, लेकिन सत्ता आने के बाद ये मुकर गए। उन्होंने जो आश्वासन दिया था किसानों को वो नहीं कर रहे हैं। इसलिए हम जो देवेंद्र फडणवीस होंगे, जो अजित दादा होंगे, एकनाथ शिंदे जी है, इन सबको हम बोल रहे हैं, आपने मत के लिए, मतदान के लिए किसानों से जो झूठ बोले, जो झूठा वादा किया वो वादा निभाओ, उनको कर्ज माफी दे दो। इसलिए मराठा मावड़ा संगठन के सभी कार्यकर्ता, महाराष्ट्र के जो प्रमुख कार्यकर्ता है, यहाँ आके धरने पे बैठे हैं और हम सरकार से मांग कर रहे हैं कि जल्दी से जल्द किसानों का कर्जा माफ होना चाहिए और किसान जो आत्महत्या कर रहे हैं उनको दिलासा देने की बहुत सारी जरूरत है। इसलिए हम यहाँ बैठे। अगला कदम यह रहेगा कि हम मुंबई जाएंगे और मुंबई में बड़ा आंदोलन करेंगे और महाराष्ट्र के हर तहसील में, हर कलेक्टर ऑफिस में मराठा मावड़ा संगठन के कार्यकर्ता आंदोलन करेंगे। इसके अलावा हर एक पुलिस स्टेशन में मराठा मावड़ा संगठन के कार्यकर्ते फरियाद देंगे कि इन जो सरकार है उन्होंने किसानों को गलत आश्वासन दिया है, झूठा बात किए, उनसे उनकी फसलूक की है, इसलिए 420 दाखिल होनी चाहिए। इसलिए उनके ऊपर, सरकार के ऊपर गुना दाखिल करने के लिए मराठा मावड़ा संगठन संपूर्ण महाराष्ट्र में सब कार्यकर्ते पुलिस स्टेशन के सामने आगे आएंगे। इलेक्शन के वक्त जो बातें करते हैं, समय इस वक्त जो बोलते हैं चुनावी जुमला रहता है, ऐसा पॉलिटिशियन बोलते हैं। ये जो सरकार है, ये सरकार ने बहुत बड़ा धोखा किसानों को दिया है। अभी तक हिंदुस्तान में किसी सरकार ने किसानों को धोखा नहीं दिया था, लेकिन अभी की जो सरकार है इन्होंने किसानों को गुहित पकड़ा है। वो समझते कि किसान जाएंगे कहाँ, इलेक्शन के पहले उनको अभी मीठा मीठा बोलेंगे, दारू पिलाएंगे, कुछ तो उनको कैश देंगे, पैसे देंगे और मतदान लेंगे। लेकिन अभी इसके आगे मराठा मावड़ा संगठन ये सरकार के ढंग जो नाटक है वो जान गई है। इसलिए हम किसानों को बताएंगे, ये जब तक सरकार कर्जा माफ नहीं करती तब तक वो कुछ भी बोले ध्यान नहीं देने का। इसलिए वी आर गोइंग टू क्रिएट द अवेयरनेस अमंग द पीपल नॉट टू सपोर्ट दिस गवर्नमेंट। सो वी आर टेलिंग द पीपल, हम लोगों को बताएंगे कि ये सरकार को मतदान मत करो, कि जब तक ये किसानों को दिलासा नहीं देते, कर्जा माफ नहीं करते, तब तक इस सरकार की कुछ खैर नहीं है। त्यांना आम्ही देऊ की अनेक पदाधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी कशा पद्धतीनं बदसलूक केली याची व्हिडिओ शूटिंग काढलेली आहे, ते आम्ही कमिशनरला देऊ आणि जे काय गुन्हेगारी पोलीस असतील त्यांच्यावर 100% कारवाई केली जाईल। ह्या ठिकाणी पोलिसाच्या ह्या सगळ्या बाबीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मला वाईट वाटतं मित्रांनो की काश्मीरमध्ये, पहलगाममध्ये ज्या ठिकाणी सुरक्षा असायला पाहिजे त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती। आपले निष्पाप भाऊबंद गोळ्या झाडून मेले, त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती। आणि ह्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते सर्वसामान्य घरचे असताना, कुठलेही अतिरेकी नसताना, शेतकऱ्याचे पुत्र असताना
ह्या ठिकाणी त्यांचा हक्क मागण्यासाठी आलेले असताना आमच्याकडे आहे की कुठल्या पोलिसांनी मस्ती केली, कुणी काय केली ती लक्षात घ्या. आणि त्या आधारावर आम्ही पोलीस कमिशनर साहेबाला आम्ही निवेदन देऊन टाकणार आहे, तक्रार करणार आहे की अशा मुजोर लोकांवर तुम्ही कारवाई झाली पाहिजे. आणि इथं जे आलेले कार्यकर्ते सगळे आहेत हे कुठलाही अतिरेकी नाही, लक्षात घ्या. त्या पहलगाममध्ये तुम्ही मारले, अतिरेकी येऊन मारले, तिथं गरज सिक्युरिटीची होती, इथं गरज नसताना तुम्ही असं केले. त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. निवेदन दिल्यानंतर काय आश्वासन दिलं विभागाने? विभाग आयुक्तांनी सांगितलं की आम्ही लवकरच उद्या किंवा परवा 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा करणार आहे म्हणले. आणि त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते ह्या ठिकाणी हजर होते मध्ये. आणि त्यांना सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये ह्याच मुख्यमंत्र्यांनी आणि हे 2 उपमुख्यमंत्री आहेत या तिघांनी मिळून आश्वासन दिलं होतं. तर त्यांना त्यावेळेस सत्ता पाहिजे होती, त्यामुळं खोटं नाटक करून शेतकऱ्याला लबाड बोललं. आम्ही लबाड बोलून त्यांनी मताचं पाकिट घेतलं, पण निवडून आल्यावर त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही. त्यामुळे गावंडे साहेब काय म्हणले की आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगू की मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन करून निवेदन दिलं आणि शेतकऱ्याची कर्ज मागाची त्यांनी मागणी केलेली आहे. तुम्ही नाही केली तर ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि महाराष्ट्रभर सरकारला सोडू की पळू करतील, असं गावंडे साहेबांनी सांगितलं. आणि या सगळ्या मुद्द्यावर मी स्वतः युनिटी शेव घेऊन मुख्यमंत्र्यांशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करू.